कलादालनात प्रवेश केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गंगा नदीचं शिल्प आहे आणि डाव्या बाजूला यमुना नदीचं शिल्प आहे। ही दोन्ही शिल्प पद्मभूषण राम सुतार यांनी साकारली। मूसाहेबांच्या आई 1957 मध्ये वारल्या। त्यानंतर त्यांनी आपलं जिथे या वास्तूमध्ये हॉटेल होतं ते हॉटेल वाइंड अप केलं, बंद केलं, आपलं वाईन शॉप चालवायला देऊन टाकलं आणि ते पूर्ण वेळ असं कलादालन उभारायचं जेव्हा त्यांनी ठरवलं त्यावेळेस त्यांनी आपले परमस्नेही राम सुतार यांना पत्र लिहिलं। तेव्हा ते वेरूळ लेण्यांवर मॉडेलर म्हणून काम करत होते की मी असं आता कलादालन करायला घेतोय, साकारायला घेतोय आणि तुझ्या मदतीची मला गरज आहे, तर पुढच्या 1-3 महिन्याची रजा टाकून तू ये। पत्र त्यांना मिळालं, त्यांनी साहेबांचं ऑफिस गाठलं, रजेचा अर्ज दिला, तो नाकारण्यात आला। म्हणून चक्क भारतीय पुरातत्व विभागाच्या नोकरीचा राम सुतार यांनी राजीनामा दिला। राजीनामा देऊन आपल्या प्रेग्नंट बायकोला प्रमिलाबाईंना सोबत घेऊन ते एसटीने चाळीसगावला आले वेरूळहून आणि एसटी स्टँडहून टांग्यात बसून मूसाहेबांच्या घरामध्ये दाखल झाले आणि पुढचे 6 महिने इथे राहून त्यांनी ही अप्रतिम 2 शिल्प साकारलेली आहेत। वेरूळच्या लेणी नंबर 7 मध्ये जी गंगा यमुनाची शिल्प आहेत ती खंडित आहेत। त्या खंडित शिल्पांचं स्केचेस सुरुवातीला राम सुतारांनी केल्या, मूसाहेबांना दाखवल्या। मूसाहेब म्हटले की याचा अर्थबोध होत नाही, तर आपण याला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करूया। म्हणून त्यांनी हिंदू धर्मशास्त्रांचा अभ्यास केला आणि मग ही 2 शिल्प साकारलेली आहेत। त्यातली ही गंगा, तर गंगा कशी आहे? गंगेचं जे वर्णन आहे हिंदू धर्मशास्त्रांमध्ये ते असं आहे की गंगा ही शंखधारिणी आहे, गंगा ही वरदायिनी आहे, गंगा ही पापकशालिनी आहे, गंगा ही महाऔषधी आहे, गंगा ही भगीरथ प्रयत्नाने स्वर्गातनं पृथ्वीवर आलेली आहे, वगैरे वगैरे सगळं वर्णन हिंदू धर्मशास्त्रांमध्ये आढळतं। त्याच्यानुसार हे अप्रतिम शिल्प साकारलं गेलेलं आहे। तर शंख तिने वर उचलून धरलेला आहे। याचा अर्थ असा आहे की तिने सत्वगुणाचा पुरस्कार केलेला आहे, सत्वगुणाची ती वृद्धी करणारी आहे, चराचरातल्या सत्वगुणाची वृद्धी करणारी गंगा आहे। आणि दुसऱ्या हाताने तिने आपल्या वत्साला जन्मजन्मांतरीच्या पापातून मुक्त केलेलं आहे, कारण ती पापकशालिनी आहे। आपला हिंदू धर्मियांचा असा समज आहे की आपण गंगेत स्नान केल्यावर आपले काही पूर्वसंचित कर्म असतील, वाईट कर्म, काही पाप असतील, ते सगळे वॉशआउट होतात आणि आपण मोक्षाला प्राप्त होतो, आपण सद्गतीला प्राप्त होतो, असा आपला समज आहे। त्यानुसार ही वरदायिनी आहे, पापकशालिनी आहे, म्हणून तिने तिच्या वत्साच्या डोक्यावर दुसरा हात ठेवलेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावर सत्वगुण परावर्तित करण्यात आलेला आहे। ती वात्सल्यमयी आहे, ती आपल्या भक्तांवर मुलाप्रमाणे प्रेम करते, म्हणून आम्ही तिला गंगा मैया म्हणतो। यमुना मैया म्हणतो का आपण? ते कदाचित यमुनेला आवडणारही नाही, कारण ती यवन आहे। गंगा ही माता आहे, ही गंगा मैया असल्यामुळे तिच्या बॉडीची जी ॲनाटॉमी आहे, तिची शरीर यष्टी एका मातेची दाखवण्यात आलेली आहे। तिची वक्षजी ती वात्सल्याने ओतप्रोत आहे, कारण ती वात्सल्यमयी आहे। ती भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर आलेली असल्याने तिचा सगळा प्रवाह समुद्राच्या लाटांप्रमाणे उगवता दाखवलेला आहे। ती सगळ्या पवित्र शहरांना स्पर्श करत वाहते। पहिला स्पर्श उत्तर काशीला होतो गोमुखातून निघाल्यावर, दुसरा स्पर्श ऋषिकेशला होतो पवित्र शहर, तिसरा स्पर्श तिचा हरिद्वारला होतो आणि शेवटचा स्पर्श तिचा काशी विश्वनाथाला होतो। अशा पवित्र शहरांना स्पर्श करत ती वाहते आणि तिच्या किनाऱ्यावर सत्वगुणाची उपासना होते। म्हणजे पूजा अर्चा, जप जाप्य, होम हवन, ध्यान धारणा हे सगळं फलद्रूप कुठे होतं? तर गंगेच्या किनाऱ्यात। अशी ही गंगा चराचरातल्या सत्वाची वृद्धी करणारी, चराचराचं आरोग्य चांगलं ठेवणारी ती महाऔषधी आहे। कारण हिमालयात ती जेव्हा वाहत येते तेव्हा हिमालयातल्या सगळ्या जडीबुटींचं, सगळ्या वनस्पतींचं ती रसग्रहण करतच खाली उतरते आणि तिचं जल जे आहे ते महाऔषधी झालेलं असतं। म्हणून गंगा जलाला महत्त्व आहे। गंगा जलामध्ये कधीही किडे पडत नाहीत। अशी ही निर्मळ अशी गंगा मूसाहेबला राम सुतारांनी 1957 मध्ये ते साकारलेली आहे। त्याच्यासाठी त्यांना केकी मुसांचं अमोलिक असं मार्गदर्शन लाभलेलं आहे।